आम्ही ट्रॅव्हलच करतोय. खूप सुंदर मंदिर आहे खरं तर. स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असेल अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात. तर आजचा दिवस ना सकाळपासूनच कन्फ्युजन होतं थोडंसं, कारण आज होतं शनिवार, श्रावण महिन्यातला पहिला शनिवार आणि सोबतच आज 15 ऑगस्टसुद्धा होतं. तर आधीचं स्कूल असतं 8 वाजेला आणि मला 8 वाजेच्या आधी मुंज जेवू घालायची होती आज. आणि त्यानंतर 10:30-11पर्यंत तो घरी परत येणार होता. तर कुठेतरी आपण ट्रेकिंगला जाऊया असं त्याचं म्हणणं होतं आधीचं, आणि बऱ्याच दिवसांचं चाललं होतं, डोक्यात होतं आमच्या. पण मग सुट्टी नसल्यामुळे आहोंना ते होत नव्हतं शक्य. तर आज चाललं होतं आमचं. सुरुवातीला आम्ही ब्रह्मगिरीचं ठरवलं होतं, त्यानंतर अंजनेरीला जाऊयात असं ठरवलं होतं. पण त्या रूटला बघितलं तर खूप जास्त ट्रॅफिक दाखवत होतं आणि त्यातल्या त्यात वीकेंड 2 दिवसांच्या लगातार सुट्ट्या. तर थोडासा अंदाज होताच की तिकडे जाण्यात काही मजा नाही, आजच्या दिवशी खूप गर्दी असणार आहे. तर दुसरीकडे कुठे जायचं हे आहोंनी 1-2 दिवसापासून म्हणजे त्यांचं चाललं होतं. 1-2 दिवस नाही तसं तर भरपूर दिवस झाले, महिने झाले आम्हाला मढीला जायचं आमचं चाललं होतं. पण काय माहिती जाणं होत नव्हतं. तर आज ते बोलले की तिकडे जाऊयात. तर त्यासाठी थोडी घाई झाली होती, कारण ब्रह्मगिरी किंवा अंजनेरीपेक्षा तर खूप जास्त लांब पडणार होता आम्हाला. तर त्यामुळे मग नंतर ते ठरलं, ते फायनल झालं. तर जरा घाई चालली होती. तर इथे मी सगळ्यात आधी तर सकाळी उठल्यानंतर आपलं रोजचं जे रुटीन असतं ते कंप्लीट केलं. देवपूजा वगैरे आवरत होते, त्यांना फक्त दिवे वगैरे काय ते मी लावून दिले. आणि आपली वेगळी पूजा जी तुळशीची पूजा वगैरे असते ते माझं करून झालं होतं. आणि त्यानंतर मग भात लावला सकाळी लवकर. आणि गुळाचा चुरमा मला करायचा होता पोळ्यांचा, आणि नेमका गुळ संपला होता. तर एवढ्या सकाळी गुळ आणायला गेले, नाहीतर मी साखरेचा चुरमा करणार होती. पण मुंज्यांसाठी जे असतं तर ते गुळाचा करावा लागतो, तर त्यांनी तो मला आणून दिला. त्यानंतर आधी आंघोळ करायला अजिबात तयार होत नव्हता. त्याचं म्हणणं होतं की आपण ट्रेकिंगला जातो आहे तर कशाला आंघोळ करायची, मी तिकडनं आल्यावर करेल, कारण तोपर्यंत त्याला माहितीच नव्हतं कुठे जातो आहे ते. तर कसं तरी त्याला आंघोळ करायला पाठवलं, म्हणजे आंघोळ वगैरे करायला सांगितली. आणि मी माझं पटकन आवरून मग लगेच पूजा केली होती आधीची, म्हणजे मुंज बसवले होते. तर एवढ्या सकाळी तर काही कोणी मुलं भेटत नाही, तर एक पान पूजून घेते मी. पण केळीचं पानही नव्हतं भेटलेलं, तर आधीला बसवलं. आणि आधी एवढा हसवत होता मला, त्याला काय वाटत होतं काय माहिती. ह्या वर्षी खूप शांततेत तो बसला होता ना. इतक्या वर्षात पहिल्यांदा कुठलंच तांडव न करता शांततेत आमचा मुंजा बसलेला आहे. कॉमेडी मुंजा बसलाय यावेळेस. तू बसतच नाही का, तर दरवर्षी माझ्याशी भांडतो नुसता. आणि थोडा उशीरच झाला होता तरीसुद्धा निघायला, कारण ते सकाळची भांडी वगैरे सगळं आवरलं. त्यानंतर आमच्यासाठी नाश्त्याचं केलं होतं, चहा वगैरे केला आणि मग आम्ही निघालो होतो. 3-3.5 तास झालेले आम्ही ट्रॅव्हलच करतोय. आणि 5 तास झाले, 4 तास झाले असतील मे बी. 1 हां. तर आम्ही आज निघालेलो आहोत श्री क्षेत्र मढी इथे जायला. तर मढी हे तीर्थक्षेत्र अहिल्यानगर जिल्ह्यात येतं आणि आपल्या नाथ संप्रदायातील 9 नाथांपैकी एक असणारे कानिफनाथ इथे त्यांची संजीवन समाधी आहे. तर खूप दिवसांचं माहिती होतं आणि तिकडे जायचं चाललं होतं, पण आज तो योग आला. थोडंच राहिलं आहे आता, 15 ते 20 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे आणि खूप जास्त लेट झालेलं आहे, कारण घरूनच आम्हाला निघायला खूप जास्त लेट झालं होतं. सकाळी 8ला निघायचं होतं, पण आज मला मुंज जेवू घालायची होती घरी, लागलीच आम्ही निघालो होतो. तर इथून पुढे आता तिथे गेल्यावर मी तुमच्यासोबत पुढे आपण ब्लॉग कंटिन्यू करू. तर आजचा हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला तिकडे दर्शन म्हणजे शूट अलाउड असेल तर दर्शन घडवेल मी, आणि त्यामुळे आजचा हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आवडला तर एक लाईक देखील करा. आणि जे कोणी नवीन असतील चॅनलवर, पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर. आणि मला वाटलं नव्हतं की एवढा वेळ आम्हाला जायला लागणार आहे, कल्पनाच नव्हती की एवढं लांब असेल असं. तर असं रस्त्यात जाताना आम्हाला असं काहीसं चित्र आज बघायला भेटलं होतं, कारण 15 ऑगस्ट असल्यामुळे. त्यानंतर कावड यात्रा बऱ्याच ठिकाणी बघायला भेटल्या होत्या, आणि कारण श्रावणातला पहिला शनिवार होता त्यामुळे.
आणि रस्त्याचा व्ह्यू तर इतका सुंदर होता बऱ्याच ठिकाणी, पण कुठेही थांबायला आम्हाला वेळच नव्हता फोटोज वगैरे काढण्यासाठी, नाहीतर आम्ही थांबणार होतो. पण वेळ खूप कमी होता कारण ऑलरेडी घरातून निघायला लेट झालं. त्यातलं तर तिकडे पोहोचेपर्यंत आणखीनच लेट झालं होतं. त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी जायचं होतं अजून पुढे, पण ते राहिलं आमचं. तर बघूया आता नेक्स्ट टाईम, कारण काही गोष्टी अशा होत्या की ते आम्हाला सुरुवातीला माहिती नव्हत्या, ते तिकडे गेल्यावर आम्हाला माहिती झाल्या. मग तिकडे आता एवढा वेळ फिरून उपयोग नव्हता कारण रात्री खूप जास्त लेट झाला असता आम्हाला. सकाळी 9:30 ते 9:45 मी घरातून निघालो होतो आणि आता किती वाजले? आता 3:15 वाजलेत आणि आता मी इकडे येऊन पोचलोय. खूप गर्दी वाटते. मला वाटलं होतं म्हटलं फारशी गर्दी वगैरे नसेल, पण आहे बऱ्यापैकी गर्दी. बघूया आता दर्शन कसं होतं ते. आणि तिकडे गेल्यावर तर असं वाटत होतं की दर्शन होतं की नाही, किती वेळ लागतो काय माहिती, कारण ऑलरेडी 2:15 झाले होते, संध्याकाळ होत आली होती. पण 1 तासात झालं आमचं दर्शन तिथे. आणि गर्दी आता कदाचित 2 दिवसांच्या लगातार सुट्ट्या होते, विकेंडमुळे सुद्धा गर्दी असावी बहुतेक. तर हे समोरून दर्शन घेणार होते शॉर्टकट बाहेरून, आणि रांगेत लागल्यावर किती वेळ लागतो तर हे आम्ही केली चौकशी, तर त्यांनी 1.5 ते 2 तास सांगितले होते. पण 1 तासात झालं होतं आमचं दर्शन, कारण जशी संध्याकाळ होत होती तशी गर्दी कमी होत होती तिकडे. तर म्हटलं आतमध्ये, मला माहिती नव्हतं शूट अलाउड आहे का नाही, तरी इथे मी तुम्हाला थोडंसं दर्शन व्हावं म्हणून तिकडनं शूट घेतलं होतं. जिथे की बाहेर स्क्रीन लावलेली होती, मी तिथेच दर्शन घेतलं, कारण मला आत्तापर्यंतसुद्धा वाटत नव्हतं की दर्शन होईल आपलं, कारण खूप मोठ्याच्या मोठ्या रांगा दिसत होत्या. आणि वर गेल्यावर तर खूप मोठं आणखीन म्हणजे गर्दी एकाच ठिकाणी दिसायला लागली होती. तर म्हटलं आपलं आता खूप वेळ जाणार आहे, पण खूप पटकन तिथे दर्शन झालं. आणि व्ह्यू तर इतका सुंदर होता आणि आजूबाजूला इतकं छान दिसत होतं. आणि एक जी वास्तू म्हणजे पूर्ण मंदिर असावं काय होतं माहिती नाही, पण पूर्ण शंकर भगवानाच्या आकारात ते तुम्हाला दिसत असेल, बरंचसं पिंडीसारखं होतं. आणि टाईम खूप कमी होता, नाही तर तिकडे गेलो असतं नेमकं काय हे बघितलं असतं. तर एवढ्या अशा रांगा होत्या, हे तर बारीच होती. आतमध्ये एका ठिकाणी खूप सारे लोक एकदमच दिसायला लागले, तर मला वाटलं होतं आत्ता इकडे आपला टाईम जाणार आहे, पण कंटिन्यू म्हणजे मुवमेंट सुरूच होती, थांबले वगैरे कोणीच नव्हते, म्हणून पटकन दर्शन झालं होतं. पण एवढी अशी गर्दी होती. आणि मला हे म्हणजे हे नवीनच बघितलं मी, कदाचित चांबड्याचे वगैरे बेल्ट असतात आपले म्हणून चालत नसतील, तर सगळ्या लोकांनी, जेंट्स लोकांनी असे बेल्ट काढून इकडे टाकलेले होते. आता हेच कारण मला वाटते, मी काही कोणाला विचारलं नाही तिकडे, पण सगळ्यांनी काढून ठेवले होते. पर्स वगैरे जे काही असतात तर तेही तिकडे टाकून दिलेलं होतं. म्हणून मी त्याच्यावरून अंदाज लावते की ते चालत नसावं इकडे आतमध्ये म्हणून. तर अहोंनी त्यांचं बेल्ट बाहेर काढून ठेवलं होतं मगाशी. तर इथे एवढंच काय, ते तुम्हाला मी दर्शन घडवू शकते. यापुढे मी कॅमेरा ठेवला होता, कारण काय असतं मंदिरांमध्ये मला सहसा आवडत नाही, पण काय करणार, आता ब्लॉगिंग करते म्हणून तुमच्यासोबतसुद्धा शेअर करायचं असतं, तर थोडंफार जिथे असतं अलाउड तिथे मी घ्यायचा प्रयत्न करते. आणि तिकडनं येताना आम्ही दुसऱ्या रूटने येत होतो, कारण असं चाललं होतं की एक साईबाबांची भेट घेऊयात लांबून का असे ना आपण. तर त्यासाठी आम्ही आता शिर्डीकडनं येत होतो, पण येताना बांभोरी म्हणून हे गाव आम्हाला गावात रस्त्यात लागलं. आणि तिकडे हे स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर होतं. खूप सुंदर मंदिर आहे खरं तर, इथून पाय निघत नाही आहे, पण मला वाटतं ते समोरचं जे गेट आहे ते बंद होणार असावं, तर पटकन निघायला लागतं आम्हाला. असं पण छान झालं दर्शन. आणि किती सुंदर मंदिर आहे, महाराजांची मूर्ती, स्वामी महाराजांची. आपण प्रत्येक ठिकाणी नाही का केंद्रात फोटो वगैरे बघतो, मी ते पहिल्यांदा मूर्ती बघितली. आणि इथे नवग्रह मंदिरसुद्धा आहे, पण ते बंद आहे. तर ठीक आहे, नेक्स्ट टाईम वगैरे जर इकडे झालं आहे ना, तर तिथे सुद्धा दर्शन घेऊयात आपण. तर मी तुम्हाला ते नवग्रह मंदिर बाहेरून दाखवते. बंद आहे पण आता सध्या. आणि आम्ही तिकडनं आलो तेव्हा हे मंदिर बंद होतं, पण आत्ता ओपन झालेलं दिसते. पण आता आमच्याकडे टाईम खूप कमी आहे, त्यामुळे मी लांबूनच दर्शन घेतलं. वा, आधी माझ्यासाठी थँक्यू. काय खाली पेपर आहे कसलं तर. मला वाटलं मंदिर बंद होतंय, मंदिर नाही बंद होतंय. त्यांना गाडी आतमध्ये घ्यायची होती ना, आमची गाडी रस्त्यात होती म्हणून ते काही करत होते. असो, झालेले छान दर्शन वगैरे, थोडंफार शूट घेतलेले ते बघितलंच असेल. आणि राहिला प्रश्न नवग्रह मंदिराचा, तर आज खूप लेट झालं होतं आणि बऱ्याचशा गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या, नवीन माहिती झाल्या. तर मोहट्याची रेणुका देवी जी आहे तर ती सुद्धा इथून जवळच आहे. मडीपासून आम्ही आलो ना आता परत, तर तिकडे काही मला वाटतं तिथून पुढे हार्डली 14-15 किलोमीटरचं अंतर होतं. पण खूप संध्याकाळ झालेली आहे घरी जायला. आम्हाला आत्ताच दुसरा फोन द्या थांब आधी, आम्हाला घरी जायलाच आता 9 वाजतील. आणि आणखीन पुढे गेलो असतो तर खूप लेट झालं असतं. आणि श्रावण महिना असल्यामुळे तिकडे सुद्धा गर्दी असणार होती, हे म्हणजे असेलच. तर त्यामुळे आम्ही ते कॅन्सल केलं. आणि अजून इकडेच महादेवाचं मंदिर आहे एक प्रसिद्ध, ते सुद्धा इथे आल्यावर आता माहिती झालं, तर तिकडे जाणं नाही झालं. पण आता कल्पना आहे त्या गोष्टींची, तर पुन्हा कधी येणं झालं तर आता डायरेक्टली तिकडे जाऊन येऊ. आणि
मढीला लांबून जरी दर्शन घेतलं तरी चालेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला वाटलं नव्हतं आम्हाला की एवढी गर्दी असेल आत्ता अशी मध्ये, कारण अमावस्या पौर्णिमेला तिथे असते गर्दी खूप, हे माहिती होतं म्हणून आम्ही मध्ये आलो. तर आजही तेवढीच गर्दी होती. पण अजून काही आजूबाजूला ठिकाणं आहेत तर ते थोडंफार सर्च करेल मी, आणि मग ते सगळं प्लॅनिंगनुसार बाहेर पडावं लागेल. सकाळी लवकर निघावं लागेल. आज आम्हाला निघायलाच खूप लेट झालं होतं, कारण डोक्यात फक्त मढीला जायचं होतं. आणि शिर्डीत यायलाच मला 8 वाजले होते. आणि इथे सुद्धा एवढी गर्दी दिसत होती. म्हटलं आता इथे काय करायचं, मुखदर्शन घ्यायचं हे तर आधीच ठरलेलं होतं आमचं, पण तरीसुद्धा गाडी लावायला वगैरे येतोच थोडाफार प्रॉब्लेम. सगळ्या पार्किंग फुल झालेलं दाखवत होते. कसं तरी एका ठिकाणी पार्किंगसाठी जागा मिळाली, आणि आत जाऊन आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. मंदिरात तर चान्सच नव्हता जाण्याचा. तर आता 8:30 झालेले आहेत, आणि इकडनं आम्ही वेगळ्या रूटने गेलो होतो. तिकडनं म्हटलं एक साईबाबांची धावती भेट घेऊयात. श्रावण महिना पण आहे, मध्ये असं एकदा यायचंच होतं, तर म्हटलं आता जाता जाता घेऊयात दर्शन. तर धावती भेट घेतली, म्हणजे मुखदर्शन घेतलं फक्त. आणि द्वारकामाई वगैरे तिथे पण नाही नंबर लागणार होता, तिथे पण खूप मोठी रांग होती. तर चावडीमध्ये दर्शन घेतलं आणि मुखदर्शन घेऊन आता निघालोय परत जायला. आणि आधीने काहीतरी घेतलंय, मला वाटतं गेम घेतलाय त्याने. गाडीत ना त्याला खूप बोर होत होतं, आणि खूप जास्त प्रवास होता, जास्त तासांचा, म्हणून मी त्याला फोन सुद्धा देत नव्हती. तर त्याने मधलं काहीतरी जुगाड काढलाय आता. स्वप्न PS5 घ्यायचे, पण काम काय काय नाव आहे याचं, हे आमच्या वेळेला होता बरं का हा गेम, पण वेगळा होता. असा POPनी काढतोय उभा असायचं, लिटरली प्ले स्टेशन. माहितीये तुम्हाला, आज आम्ही 250ची गोष्ट 150ला घेतली आहे. आधीच असर होता हिचा माझ्यावर. आधीच बार्गेनिंग स्किल बघायला भेटला आज. बऱ्याचदा मी त्याला भाज्या वगैरे काहीतरी आणायला मध्ये बाजारात, जवळच बाजार आहे, तर एकट्याला पाठवते. मला विश्वास नव्हता, पण मी आज माझ्या बर्थडेला, हो, आणि आता मला गिफ्ट केलं. माझ्या बर्थडेला पण माझ्याचकडून गिफ्ट एक्सपेक्ट करतात ते. हे पाय घेऊन दिलं मी तिला, किती भारी दिसते. माझ्या बर्थडेला पूर्ण ब्लू कलरची थीम. थँक्यू आधी, माझ्या ड्रेसला पण ते मॅच झालं थोडंसं. आधीला अशा डिश माहितीत खायच्या की ते नाव ऐकूनच आपल्याला कसं तरी होतं, नको नकोसं वाटतं. एक आपला टायमिंग होता, कचोरी, समोसा, भेळ, पाणीपुरी, ह्या गोष्टींच्या पलीकडे आपल्याला काही माहिती नसायचं. त्यासुद्धा कधीतरी खायला भेटायच्या. आणि आता जेवढं नजरेस पडतं तेवढं मुलांना म्हणजे सगळं माहितीच असतं ऑलरेडी. त्याच्यासाठी जो गेम घेतला तर तिकडे पण तोच बोलला. आम्ही फक्त बघत होतो हा कसं डील करतो, किती पैसे कमी करतो. तर ते 250 म्हणत होते सुरुवातीला. 250वरनं मग 180ला आधी झाला होता कन्व्हिन्स की घेऊयात. आणि मग नंतर त्याला काय सुचलं काय माहिती, फायनल काका 150ला द्याल तर द्या, नाही तर मग आम्ही बघतो दुसरीकडे. आणि मग ते तिथे फायनल झालं, ते त्याने घेतलं. पण ते 180लाच पडलं आम्हाला, कारण त्यात सेल नव्हता त्यांच्याकडे. तो वर्ण म्हणजे सेल नव्हते, तर ते टाकून घ्यायचे होते दुसरीकडनं. तर ते 20 रुपयाचे सेल म्हणजे ते 170पर्यंत ते गेलं. आणि घेण्याचं कारण पण आहे, सारखं कंटिन्यू फोन बघत होता तो आता 1-1.5 तासांपासून, कारण गाडीत तो दुसरं काय करणार आहे. आता बाहेर अंधार पडले, बाहेर काही दिसत नव्हतं. तर असंही नंतरही कधीतरी बाहेर कुठं जाणं होतं तर ते त्याला काम येईल, तेवढाच त्याचा स्क्रीन टाईम कमी होईल. तर त्याच्यासाठी ते घेतलं. चला आता 8:30 झालेले आहेत, खूप भूक लागलेली, चाललंय कुठेतरी बाहेरच जेऊयात आता. कारण प्रसादाला गेलो असतो, पण मंदिरात एवढी भयानक गर्दी इकडे, म्हणजे मुखदर्शनला सुद्धा आम्हाला खूप म्हणजे 15-1 मिनटं लागले. आणि त्यानंतर द्वारकामाईत तर म्हणजे मी म्हणते 2 तासांपेक्षा जास्त लागतील, एवढी गर्दी आहे. तर मंदिरात किती गर्दी असेल, तर इकडे एवढी गर्दी, यावरनं लक्षात येतं की आता जेवणाची वेळ झालेली, तर प्रसादालयात पण खूप गर्दी असणार आहे. आणि जाण्या येण्यात भरपूर वेळ जाईल. बच्चा गया है अंदर, नहीं बच्चा गया है, हम लोग को सीधा निकलना है. ठीक है, थँक्यू सर. तर तिकडे खूप जास्त वेळ गेला असता, म्हणून आता मी डायरेक्टली निघतोय. पण त्याच्याकडे आहेत पैसे. आई आणि नाना आले होते, तर त्याला कपड्यांसाठी पैसे देऊन गेलेले, नवीन ड्रेस घे म्हणून. तर कारण त्याचा बर्थडे येतोय आता, तर त्यातून अर्धे पैसे त्याने माझ्याकडे दिलेले. आणि ऑनलाईन ड्रेस ऑर्डर केलेला आहे, तरीसुद्धा त्याच्याकडे पैसे शिल्लक होते. तर मग काहीतरी स्वतःवरच मी खर्च करेल. आणि त्याने खरं तर पूर्ण स्वतःवर नाही केलेले खर्चसुद्धा. आतासुद्धा त्याने मला ती मोजडी घेऊन दिली. त्याने दिले पैसे मी नाही म्हणत होते की जाऊ दे आपण देवाच्या ठिकाणी आलेलो आहे, चप्पल वगैरे नाही घेत मी, पाय फक्त जस्ट ट्राय करत होती. पण तो इतका इमोशनल आहे ना, मला लगेच म्हणाला की मम्मी तुझ्या चेहऱ्यावरनं वाटते की तुला ते खूप आवडली.
आणि मला घ्यायचं नव्हतं, फक्त अहो प्रसाद आणायला गेले होते ते लाडू वगैरे, म्हणून मी ट्राय करून बघत होती. तर त्याच्याकडे पैसे होते, तर त्याने म्हटलं की त्याला खूप भारी वाटत होतं मी घेऊन देतो आहे मम्मीला असं म्हणून. तर ते त्याने मला बळजबरी घेतलं. त्यानंतर जेवायला थांबलो होतो एका ठिकाणी. तर असं आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.